वटसावित्री. वटपौर्णिमेच्या दिवशी असं काय होईल तिला स्वप्नात पण वाटले नव्हते. ज्येष्ठ महिन्यातील ती पौर्णिमेची सुवर्ण सकाळ होती. निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला होता. वटपौर्णिमेचा सण असल्याने संपूर्ण गावात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य ओसंडून वाहत होते. सुवासिनी महिला नटून थटून हातात पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडत होत्या. याच गावात सावित्री आणि सत्यवान नावाचे एक जोडपे राहत होते. त्यांचे नाव जितके पवित्र होते तितकेच त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. लग्नाला अवघी 2 वर्षे झाली होती, पण त्यांचा संसार प्रेमाने रसरसलेला होता. सावित्री ही अत्यंत सुजाण, कष्टाळू आणि पतीला देव मानणारी स्त्री होती. सत्यवान ही तिच्यावर आपल्या प्राणापलीकडे प्रेम करायचा. तिच्या सुखासाठी तो दिवस रात्र कष्ट करायचा. आज वटपौर्णिमा असल्याने सावित्रीने पहाटेच उठून आवरले होते. तिने लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसली होती. कपाळावर चंद्रकोर, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा आणि नाकात नथ घातलेली सावित्री जणू साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. सत्यवानने घरात प्रवेश केला आणि तिचे हे रूप पाहून तो क्षणभर थबकलाच. तो तिच्याजवळ गेला, तिच्या चेहऱ्यावरची बटा बाजूला केली आणि म्हणाला, "सावित्री, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस." सावित्री लाजली आणि तिने त्याचे पाय शिवून आशीर्वाद घेतला. सत्यवानने तिच्या कपाळावर मायेने चुंबन घेतले. सावित्रीने त्याला विचारले, 9 वाजले आहेत, आज कामावर जायला उशीर नाही का झाला? सत्यवान हसला आणि म्हणाला, "आज वटपौर्णिमा आहे. तुझ्या पूजेसाठी लागणारी फुले आणि काही विशेष साहित्य आणण्यासाठी मी शहरात चाललो आहे." सावित्रीने त्याला नकार दिला. "अहो, घरात सगळं आहे साहित्य. तुम्ही नका ना जाऊ घराबाहेर." पण सत्यवानने तिचे ऐकले नाही. त्याला आपल्या पत्नीच्या पहिल्या काही वटपौर्णिमेसाठी सर्व काही सर्वोत्तम हवे होते. तो आपल्या दुचाकीवरून शहराच्या दिशेने निघाला. जाताना त्याने मागे वळून सावित्रीला एक गोड फ्लाइंग किस दिला. सावित्रीच्या मनात अचानक एक अनामिक भीती दाटून आली. तिचा डावा डोळा लवू लागला. तिने मनातील भीती झटकून दिली आणि पूजेच्या तयारीला लागली. वडाच्या झाडाजवळ गावातील इतर महिला जमल्या होत्या. सावित्रीही तिथे पोहोचली. तिने मनोभावे वडाच्या झाडाला सुताचे वेढे घालण्यास सुरुवात केली. 7 जन्मी हाच पती मिळू दे, हीच एकुलती एक प्रार्थना तिच्या ओठांवर होती. पूजा संपवून ती घरी आली आणि सत्यवानची वाट पाहू लागली. दुपारी 12 वाजले तरी सत्यवान परतला नव्हता. तिने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. तिच्या मनातील धाकधूक वाढू लागली. तेवढ्यात घराबाहेर लोकांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला. सावित्री धावतच घराबाहेर आली. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गावातील 4 पुरुष सत्यवानचा रक्ताळलेला देह घेऊन येत होते. शहराकडून येताना भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. सत्यवानचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या हातातील पिशवीतून ती पूजेची फुले आणि सावित्रीसाठी आणलेली लाल ओढणी रक्ताने माखलेली बाहेर पडली होती. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशीच या सुखी संसाराचा असा करुण अंत होईल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. सावित्री सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यातून एक थेंबही पाणी येत नव्हते. ती फक्त सत्यवानच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. तिचे कुंकू पुसण्यासाठी आणि हातातील चुडा फोडण्यासाठी गावातील काही वृद्ध स्त्रिया पुढे सरसावल्या, पण सावित्रीने एकाएकी त्यांचा हात झटकला. ती अत्यंत शांत पण गंभीर आवाजात म्हणाली,
माझ्या कुंकवाला हात लावायचा नाही. लोक चकित झाले. एकाने म्हटले, सावित्री, सत्यवान आता या जगात नाही. तू विधवा झालीस. सावित्रीने गरजून सांगितले, नाही, माझा सत्यवान मरू शकत नाही. आज वटपौर्णिमा आहे. यमदेवाला सुद्धा माझ्या पतीचे प्राण परत करावेच लागतील. तिने जमिनीवर पडलेली ती रक्ताने माखलेली फुले आणि लाल ओढणी उचलली. तिने ती ओढणी स्वतःवर पांघरली. घरातून पूजेचे ताट पुन्हा हातात घेतले. ती सरळ गावातील वडाच्या झाडाकडे चालू लागली. लोक तिच्या मागे धावले. सगळ्यांना वाटले की ती दुःखाच्या आघाताने वेडी झाली आहे. दुपारचे कडक ऊन होते, पण सावित्रीला त्याचे भान नव्हते. ती वडाच्या झाडापाशी पोहोचली. तिने पुन्हा एकदा दिवा लावला. वडाच्या झाडाला घट्ट मिठी मारली. तिचे डोळे मिटलेले होते आणि ती मनातल्या मनात सत्यवानशी संवाद साधत होती. ती म्हणाली, सत्य, तुम्ही मला वचन दिले होते की आपण 7 जन्म एकत्र राहू. मग पहिल्याच जन्मात मला असे अर्धवट सोडून कसे जाऊ शकता? जर तुमचे प्रेम खरे असेल तर तुम्हाला यावेच लागेल. सावित्रीने वडाच्या झाडाला सुताचा वेढा घालण्यास सुरुवात केली. ती प्रत्येक वेढ्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत होती. त्यांचे एकत्र घालवलेले क्षण, त्यांचे ते हसणे, त्याचे प्रेमळ शब्द तिच्या डोळ्यांसमोर तरळत होते. तिची ही अवस्था पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले. वारा सुटला. झाडाची पाने सळसळू लागली. जणू निसर्गही तिच्या या अथांग प्रेमापुढे नतमस्तक झाला होता. सावित्रीने तिची पूजा पूर्ण केली. तिने वडाच्या पानावर पाणी शिंपडले आणि डोळे बंद करून पूर्ण ताकदीने प्रार्थना केली. तिचे समर्पण आणि प्रेम इतके पवित्र होते की तिथे उपस्थित सर्वांना एका दैवी शक्तीचा भास झाला. तिने मनोभावे नमस्कार केला आणि ती हळूहळू सत्यवानच्या मृतदेहापाशी परत आली. ती सत्यवानच्या बाजूला बसली. तिने आपला कुंकवाचा हात त्याच्या कपाळाला लावला. तिने हळूच त्याच्या कानात म्हटले, उठा सत्य, माझी पूजा पूर्ण झाली आहे. बघा, मी वटपौर्णिमा साजरी केली आणि विस्मयकारक गोष्ट घडली. सत्यवानच्या हाताची बोटे हलली. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू आपले डोळे उघडले. समोर सावित्रीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक क्षीण हसू उमटले. तो म्हणाला, सावित्री, मला खूप दूर नेले जात होते, पण तुझ्या प्रेमाच्या धाग्याने मला मागे खेचून आणले. वैद्य आणि डॉक्टरांनी तपासले असता तो केवळ एका गाढ मूर्छेमध्ये म्हणजे कोमासारख्या स्थितीत गेला होता आणि त्याचे हृदय पुन्हा धडधडू लागले. हा चमत्कार पाहून गाव आनंदाने ओरडला. विज्ञानासाठी हा एक वैद्यकीय चमत्कार असेल, पण त्या गावासाठी आणि जगासाठी ते सावित्रीच्या अथांग आणि अमर प्रेमाचे प्रतीक होते. सावित्रीने दाखवून दिले की जिथे खरे प्रेम आणि दृढ विश्वास असतो तिथे मृत्यूलाही पराभूत व्हावे लागते. त्या दिवसापासून तिची वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली आणि त्यांचे प्रेम अजरामर झाले. अशाच नवनवीन प्रेमकथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.